अमृतवाणी श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रश्नोत्तरी. लेखक डॉक्टर मनोहर वर्टीकर. गुरु शिष्याविषयी. प्रश्न क्रमांक 56. महाराज, हल्ली सगळीकडे पण विशेषतः हिंदू समाजात भोंदू साधू फार बोकाळले आहेत. गुरुशिवाय परमार्थ नाही हे खरं, पण गुरु करण्याच्या प्रयत्नात जर का एखाद्या भोंदूशी गाठ पडली तर प्रपंच व परमार्थ दोन्हींचा विचका होतो. तेव्हा गुरु न करता भागेल का? गुरु करावाच तर सद्गुरू कसा ओळखावा? महाराजांचं उत्तर. असं पाहावं की आपल्या प्रपंचात आपल्याला भगवंताची गरज आहे का? गरज नाही असं ठरल्यानंतर जितक्या उत्तम रीतीनं प्रपंच करता येईल तितका तो करावा. मग परमार्थ मार्गाचा अजिबात विचार करू नये. पण भगवंताशिवाय आपल्याला शाश्वत सुख मिळणार नाही अशी जर खात्री झाली तर आपल्या आवडत्या देवतेची तस्वीर समोर ठेवून तिच्या नामाचा जप सुरू करावा. नंतर मला भगवंत भेटावा ही उत्कट तळमळ लागेल. ती लागल्यावर सद्गुरू आपला शोध करत आपल्या घरी येतील व आपलं काम होईल. तेवढ्यात एखादं स्थान उत्तम आहे असं कोणी सांगितलं तर तिकडं जावं व त्या व्यक्तीवर बारकाईने नजर ठेवावी. तिथं कनककांतेपासून अलिप्तता आहे किंवा नाही हे पाहावं. शिवाय त्या व्यक्तीच्या सहवासात आपल्या वृत्तीमध्ये फरक पडला तर तिथं काही विशेष आहे असं समजावं. कोणी डोक्याने चालून दाखवले किंवा आणखी काही चमत्कार केला पण तो नामाच्या उलट बोलू लागला तर त्याला भगवंत भेटलेला नाही असं नक्की समजावं. तिथं क्षणभरही थांबू नये. अशा सगळ्या परीक्षातून जो पास होतो त्याला आपलं गुरुपद द्यायचं की नाही ते ठरवावं. एवढी काळजी घेतल्यावर भोंदू माणसाशी संबंध येण्याची भीतीच उरणार नाही. श्री गोंदवलेकर महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम.